संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत. जे ई-KYC करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे? काय नेमकी सद्यस्थिती आहे सरकारची? खरं तर ई-KYCची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली. 31 डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत ही ई-KYCसाठी देण्यात आलेली होती. जे पुरुष आहेत 12 का 12,500 ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे. तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू. प्रकारे तुम्ही आदित्य तटकरे जे महिला व बाल विकास मंत्री आहे यांच्याकडून संपूर्ण माहिती आपण घेतलेलं आहे. खबरात लाभार्थ्याने ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता. पुरुषांनी यांच्याकडून पैसे उकळण्याचा कार्यक्रम आता सरकार करणार आहे. जे पैसे हप्ते जमा झाले त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई म्हणून ते पैसे रिटर्न घेणार आहे. ज्या 5 लाडक्या बहिणी आहे त्यांच्या खात्यामध्ये हे वर्ग करण्यात येणार आहे आणि शेवटची तारीख म्हणजे या बहिणींना शेवटची संधी आहे. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब